नमस्कार मंडळी. तर आज आपण उपमा बनवणार आहे. तर यासाठी इथे मी कढई गॅसवर तापत ठेवली. नंतर त्यामध्ये रवा टाकला. रवा व्यवस्थितरित्या भाजून घेतला. नंतर तो काढून घेतला. नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकलं. त्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकला. 2 मिरच्या टाकल्या. नंतर त्यामध्ये कांदा टाकला. कांदा त्या लालसर होईपर्यंत परतून घेतला. नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकले. टोमॅटो परतून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ टाकलं. व्यवस्थितरित्या परतून घेतलं. नंतर ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेतलं. व्यवस्थितरित्या हलवून घेतलं. नंतर त्यामध्ये एका हाताने रवा सोडला, एका हाताने व्यवस्थितरित्या हलवून घेतलं जेणेकरून गुठळ्या होत नाहीत. नंतर त्यामध्ये कोथिंबीर सोडली. व्यवस्थित हलवून घेतला. नंतर त्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवलं. 1 मिनिट झालेलं आहे. झाकण काढलं. पाहू शकता रवाने पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे. नंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकले. व्यवस्थितरित्या हलवून घेतले. प्लेटमध्ये सर्व उपमा काढून घेतला. बघू शकता किती सुंदर असा उपमा तयार झालेला आहे.